तुम्ही राजीनामा देणार आहात का प्लीज सांगा. आता तुम्ही जो स्क्रीनवर व्हिडिओ बघितला तो आहे 2019चा, जेव्हा अजित पवार पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी गेले. अजित पवार नाराज आहेत, अजित पवार नॉट रिचेबल आहेत, अशा बातम्या येतात आणि अजित पवार गायब होतात तेव्हा ते नेमके कुठे जातात असा प्रश्न आहे. तर यापैकी कितीतरी वेळा अजित पवार त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी दिसतात. यापैकीच एक घटना म्हणजे 2019च्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळची. पहाटेचा शपथविधी झाला. अजित पवारांनी फडणवीसांसोबत पहाटेची शपथ घेतली. अजित पवार भाजपला साथ देऊन उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजलेली असतानाच अजित पवार मात्र गायब झाले. अजित पवार कुठे गेले तर अजित पवार त्यांचे बंधू श्रीनिवास पवार, ज्यांचं की मुंबईतल्या चर्चगेट येथे घर आहे, तिथं अजित पवार दिसले होते. यावेळी अजित पवारांची श्रीनिवास पवारांनी समजूतही काढली अशा बातम्या आल्या होत्या. त्यानंतर काही तासानंतर अजित पवार श्रीनिवास पवारांच्या घरातून बाहेर पडले. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आणि अजित पवार आणि फडणवीसांचं सरकार पडलं. यामध्ये अजित पवारांची समजूत काढण्यात श्रीनिवास पवारांची भूमिका ही सर्वात महत्वाची होती असं बोललं गेलं. म्हणजे हे सगळं सांगायचं कारण म्हणजे वेळोवेळी अजित पवारांची समजूत काढून अजित पवारांची चूक माफ करणारे हे श्रीनिवास पवार आता अजित पवारांच्या विरोधात गेलेले आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेऊन भाजपसोबत जी वेगळी चूल मांडलेली आहे ते श्रीनिवास पवारांना पटलेलं नाही. त्यांनी अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अजित पवारांनी आता 2023ला जेव्हा शरद पवारांची साथ सोडून भाजपला साथ दिली त्यावेळी अजित पवार हे श्रीनिवास पवारांच्या घरी भेटायला गेले होते. यावेळी श्रीनिवास पवारांनी अजित पवारांची समजूत काढली अशा बातम्या आलेल्या. त्यानंतर 2च दिवसात श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र पवार आणि अजित पवारांचा पुतण्या हे शरद पवारांच्या भेटीला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले होते, तेही आपण पाहिलं. पण श्रीनिवास पवारांनी समजूत काढून सुद्धा अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळेच आता कुठेतरी श्रीनिवास पवार अजित पवारांच्या विरोधात गेलेले दिसतात. त्यांनी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. जे काठेवाडीत झालेलं जे श्रीनिवास पवारांचं भाषण आहे ते बघून श्रीनिवास पवारांनी अजित पवारांसोबत नाताच तोडले की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. काठेवाडी श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणाले पाहूया. औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते. त्याची काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते. ते एक्सपायरी झाले समजायचं पुढे चालत राहायचं, वाईट वाटून घ्यायचं नाही. एकच आयुष्य, आता 60 वर्षाचा आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये, दबून जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने जगायचं. खरं तर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेतला. शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला, त्यांना थांबायला सांगितलं. यावेळी अजित पवारांवर बरीच टीका झाली. पण आमचं सगळं कुटुंब एकत्र आहे असं सुप्रिया सुळेंनी वारंवार बजावून सांगितलं. पण अजित पवार त्या कुटुंबातून कुठंतरी वेगळे दिसले. रक्षाबंधन असू द्या किंवा दिवाळी, ज्या सुप्रिया सुळे नेहमी अजित पवारांसोबत अजित पवारांना राखी बांधतानाचा फोटो सोशल मीडियाला शेअर करायच्या, त्या सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर फक्त श्रीनिवास पवारांसोबतचे फोटो सोशल मीडियाला शेअर केलेले. त्याच वेळी कुठेतरी श्रीनिवास पवारांची साथ ही अजितदादांना नसून सुप्रिया सुळेंना आहे असं संकेत मिळालेले होते. आणि आता या श्रीनिवास पवारांनी अजित पवारांविरोधात कठोर भूमिका घेतलेली दिसते. म्हणजे अजित पवार बारामती सुप्रिया सुळेंसाठी उभे ठाकलेले असायचे, सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरलेले असायचे. आता ते अजित पवार स्वतःच्या पत्नीसाठी बारामतीच्या मैदानात उतरलेले आहेत. पण अजित पवार नसले तरी सुप्रिया सुळेंसाठी श्रीनिवास पवारांच्या स्वरूपात एक दुसरा भाऊ बारामतीच्या मैदानात उतरलेला आहे. अजित पवारांनी साथ सोडली असली तरी सुप्रिया सुळेंना आता श्रीनिवास पवार या त्यांच्या भावाची साथ आहे. श्रीनिवास पवार हे आक्रमकपणे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना दिसतात. इतकंच नाही तर अजित पवारांचा सख्खा पुतण्या आणि श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र पवार सुद्धा सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरलेले दिसतात. पण राजकारणात सक्रिय नसणारे श्रीनिवास पवार नेमके आहेत तरी कोण, तर श्रीनिवास पवार यांना मानणारा बारामती एक खूप मोठा वर्ग आहे. श्रीनिवास पवार हे ऑटोमोबाईल क्षेत्रातले उद्योजक असून त्यांचा जो शरई ग्रुप आहे ते कृषी, ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, डीलरशिप आणि सिक्युरिटी सर्व्हिसेस अशा कंपन्या चालवतात. आता उद्योजक असणारा हाच भाऊ अजित पवारांच्या विरोधात गेलेला आहे आणि दादांना वेळोवेळी सल्ला देणाऱ्या या भावाने अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडलेली आहे. आता याचा बारामती लोकसभा मतदारसंघावर कसा परिणाम होतो हे बघणं महत्वाचं आहे.
तुम्हाला काय वाटतं? श्रीनिवास पवारांनी अजित पवारांविरोधात जी रोखठोक भूमिका मांडली, जी आक्रमक भूमिका मांडली, त्याचा अजित पवारांच्या उमेदवाराला म्हणजे ज्या सुनेत्रा पवार आहे त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात फटका बसेल का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई.